राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे श्याम श्याम राधे 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 कृष्ण 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 राधे 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 कृष्ण कृष्ण राधे राधे श्याम राधे श्याम राधे 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 श्याम श्याम राधे राधे गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद् भागवत महापुराण शुकाचार्य भगवान की जय। जय जय श्री राधे श्याम। हरि ओम श्री परमात्मने नमः। भगवान सूतजी महाराज शौनकजी ऋषींना कथेचा उपदेश करतायत। इकडे समोर लक्ष द्या। शौनकजी शांत चित्ताने कथा श्रवण करतायत आणि तीच कथा आपण आज श्रवण करतो। प्रथम स्कंदातील 15व्या अध्यायामध्ये चिंतन केलं। परीक्षिती राजाचा जन्म झालेला आहे आणि भगवान कृष्ण परमात्मा स्वधामाला निघून गेलेले आहेत। तिथेच अर्जुन त्यांच्या बरोबरीला आहे। द्वारकेतल्या लोकांनी देवांचं स्वागत केलं, आदरातिथ्य केलं, बसायला आसन वगैरे, ज्याला ज्याला जशा जशा प्रकारे देवाबद्दलचा भाव होता देवाने त्या त्या पद्धतीने त्यांना तशा तशा पद्धतीचं प्रेम दिलं। कोणी पुत्र रूपाने असेल, कोणी माता रूपाने असेल, कोणी पिता रूपेने, ज्या जैसी भावना, जाकी रही भावना जैसी, प्रभू मूर्त तिन तैसी, तसा देव झाला। खूप आनंद झाला द्वारकावासियांना। आणि मग बरासा काळ भगवान परमात्मा तिथे राहिले। इकडे समोर बघा, आता चहा पिलाय। चहा चहाच गोविंदम कोकोच कमलाकांतम क्वापीय गरुडध्वजम आणि बिस्किटम कुरुकुरु में। चहा पिला की झोप जाते असं म्हणतात, आळस जाते माणसाची। हा श्लोक आहे चहाचा, पाठ करून ठेवा। याच्यात सगळेच चहा आहे, कॉफी आहे, बिस्किट आहे, सगळं आहे याच्यात। कोण्या ग्रंथात नाही बरं का, शोधतान थोडं लक्ष द्या। कथा तुमच्या लक्षात येईन। आता इथून पुढे छोट्या छोट्या कथा आहेत आणि एकदा कथेत मन लागेपर्यंत थोडं हे संदर्भ लावावा लागतो। अर्जुन बरासा दिवस द्वारकेत देवाबरोबर राहिले। एके दिवशी देवानं विचार केला, किती दिवस इथे राहणार? ज्याच्याकरिता आलो होतो ते कार्य पूर्ण झालंय। काम संपलं की माणसाने जास्त वेळ थांबू नये। आपलं काम झालं की माणसाने काय करत जावं? निघून गेलं पाहिजे। मग वय कितीही असो, वयाचं बंधन अजिबात नाही। आपलं काम झालं की माणसाने आपली जागा काय केली पाहिजे? रिकामी केली पाहिजे। प्रवास करताना आपलं गाव आलं की बसमधून खाली उतरलं पाहिजे। मी इथंच बसून राहील म्हणून चालत नाही, आपलं जागा खाली झाली पाहिजे। घरामध्ये एक मूल जन्माला आलं की मागच्यानं तारीख लिहून ठेवावी की आता आपलं काम। नातू झाला की नातूच असतो। तू आजोबाला सांगतो आता तू नाही तो नातू, आता तुमचं काम संपलेलं आहे, आता मार्ग धरा आपापला। पुढचा वंशज तयार झाला की तो मागचा जाण्यासाठीच आलेला असतो। काम संपलं की निघून जाऊ। तुकोबारायांनी 40व्या वर्षी सदेह वैकुंठ गमन केलं। का केलं? ज्या कामासाठी आलो होतो ते काम झालं।
तसं भगवान कृष्ण परमात्माही म्हणतात आता माझं काम झालंय तर गेलं पाहिजे. अर्जुनाला जवळ बोलवलं. मी सांगितलं अर्जुना, या माझ्या 16,100 कन्या पत्न्या जे आहेत या पत्न्यांना घेऊन तो द्वारका नगरी सोडून निघून जा. सगळ्यांना बाहेर निघण्यासाठी सांग आणि थोड्या वेळामध्ये तुम्ही बाहेर गेलात की हा समुद्र या द्वारका नगरीला काय करून टाकेल, बुडवून टाकेल आणि पूर्ण विध्वंस होऊन जाईल. भगवान परमात्मा स्वधामाला निघून गेले. जेव्हा देव तिकडे निघून गेले तेव्हा मात्र इकडे पाचही पांडवांना महाराज अपशकुन जाणवायला लागले. तिकडे देव गेले आणि हस्तिनापुरात पांडवांच्या लक्षात येऊ लागलं की काहीतरी घडतंय. काय अपशकुन जाणवू लागले त्याचं वर्णन त्यांनी केलं. म्हणे पांडवांच्या समोरून अशुभ पशु जाऊ लागले. डाव्या बाजूनं गायी जाऊ लागल्या आणि उजव्या बाजूनं गाढवं जाऊ लागले. अशुभ जाणवू लागलं. रक्ताचा पाऊस पडू लागला. एवढंच नव्हे तर अजून काय अपशकुन येऊ लागले. सगळे लोक आता हस्तिनापुरातले खोट्यानं वागू लागले, म्हणजे खोटेपणानं वागू लागले. आता माणसं म्हणतात ना, अरे एवढं बेकार वागू नका, आता बेकार होईल तेव्हा हे जग लवकरच काय होणार आहे, बुडणार आहे. अपशकुनच आहे तो, खोटारडेपणा चालला. एवढंच काय, माणसं मित्रामध्ये सुद्धा कपट करू लागले. जिथे असं वर्तन असेल समजायचं तिथं विनाश लवकर आहे. जर मैत्रीमध्ये ज्याच्या बरोबर आपण राहतो त्याच्या बरोबरच जर आपण कपट करू लागलो, ज्याच्या सोबत राहून त्याच्याच चहाड्या करू लागलो, त्याचाच नाश करू लागलो, तर हे कपट आहे, चांगलं नाही. ज्या बाईने तुमच्यावर विश्वास ठेवून गुपित तुम्हाला सांगितलंय त्यांचं असतं ना, बाई तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू नको बरं. आणि महिना 1.5 महिन्यानं तिला सांगितलेली बातमी सगळ्या गावात जेव्हा कळते तेव्हा मग ती म्हणत असते, बाई काय विश्वासघात केला. मैत्रीमध्ये कपट होऊ लागलं. अजून काय होऊ लागलं, पिता माता सगळे सोयरे बंधू पती पत्नी सगळ्या पाहुण्या रावळ्यामध्ये आता देव स्वर्गाला निघून गेल्यापासून तंटे होऊ लागले. म्हणे घराघरामध्ये वाद होऊ लागला. अजून काय होऊ लागलं, कलियुगाला प्रारंभ झाल्यामुळं लोक दांभिक बनले, अधर्मी बनले. एवढंच नव्हे तर त्यावेळेला रक्ताचा पाऊस पडू लागला आणि धर्मराजा बाकीच्या भावांना बोलतोय, अरे आता मला अपशकुन जाणवत आहेत. ऐक म्हणे, माझी डावी मांडी, डावा डोळा, डावा हात वारंवार काय व्हायला लागलेला आहे, फडफड करायला लागलेला आहे. असाच फडफड करू लागला. डावा हात, डावी मांडी आणि डावा डोळा जर एकदाच फडफड करत असेल तर समजायचं काहीतरी वाईट घडणार आहे, अपशकुन घडणार आहे. मग त्याच्यात 2 नमुने आहेत. नुसता डोळा फडफडत असेल, डावा डोळा लवत असेल तर समजायचं देवाचा लाभ होणार आहे. आणि उजवा डोळा लवत असेल तर समजायचं संसारातला हे शुभ शकून आहे. तुकोबराय म्हटले ना, डावा डोळा लवे उजवी स्फुरत असे बाहो आणि मन उता वेळ भाव सांडुनिया देहो. जर डावा डोळा लवत असेल तर कोण्यातरी देवाचं दर्शन होणार आहे आणि उजवा डोळा लवत असेल तर समजायचं कोणीतरी आपल्याला चांगल्या माणसाची, व्यावहारिक माणसाची भेट होणार आहे. एवढंच काय तर धर्मराजा बोलतो, माझ्या हृदयामध्ये आता धडकी भरायला लागलेली आहे, धडधड होत आहे आणि असं वाटतंय की आता लवकरच काहीतरी अरिष्ट होणार आहे. ऐक म्हणे, हे जे भालू आहेत ना, भालू ते सूर्याकडे तोंड करून रडायला लागलेले आहेत. एवढंच नाही तर कुत्रे माझ्या पुढे यायला लागले तर मोठमोठ्यानं काय करायलेत, ह्याचा संदर्भ इथे. माणसं आपणही म्हणतो कुत्र जास्त इवळायला लागलं की समजायचं कोणाचा तरी नंबर लागलाय, कोणाला तरी जायचंय. श्लोक आहे, कुत्रा मोठमोठ्यानं रडायला लागला. शस्ता कुर्वन्ति मां सव्यं दक्षिणं पशवो परे. अपशकुन हे अपशकुन
गायीसारखे पशु तेही रडायला लागलेत, घोडे रडायला लागलेत माझ्या राज्यातले. आणि ऐक ऐक, ए धर्मराजा बोलतो, मृत्यूचा दूत असणारा घुबड, त्याला आपण काय म्हणतो, पारवा. पारवा घुबड आणि त्याचा शत्रू असणारा कावळा रात्री माझ्या कानाजवळ येऊन ओरडलेला आवाज मला ऐकू येतोय. हे सगळं कोणाला घडतंय? धर्मराजाला घडतंय. म्हणून तेव्हापासून माणसं म्हणते त्याचं नाव घेऊ नका. कुणाचं? घोबडाचं. घोबडाचं. आणि लईच माणूस बेकार असला तर मग माणसाचंच नाव ठेवलं लोकांनी. काय घुबड घुबड. माणसं असं काय घुबडासारखा बघायलास, असं काय कावळ्यासारखा. कावळाही मृत्यूचाच आहे. कावळा हा मृत्यूचं लक्षण आहे. पारवा घुबड हा मृत्यूचं लक्षण आहे. ते धर्मराजाच्या कानाजवळ जाऊन ओरडू लागले. तसं तसं त्याला भीती वाटू लागली. हे अपशकुन आहे. काही शुभशकुन आहेत, ते काही भागवतात इथं नाहीत. पण शुभशकुन काय, आपल्या घरावर जर येऊन कावळा सकाळी काव काव करत असेल तर समजायचं हे काय, हे शुभशकुन आहे. माझ्या ज्ञानोबारायांच्या झोपडीवरती कावळा येऊन काव काव करू लागला तेव्हा माऊली त्या कावळ्याला बोलतात, हे कावदादा खरं सांग, खरं सांग, ज्या अर्थी इथे येऊन काव काव करतोस त्या अर्थी नक्की पंढरीचा पाहुणा माझ्या घरी येणार. पहिलं तो गे का कहता है, पहिलं तो गे का कहता है, लतोगे काहू को कहता है, पहला तोगे काहू को कहता है. पहिलं तो गे का कहता है, पहिलं तो गे का कहता है. पहला तोगे काहू को कहता है, पहला तोगे काहू को कहता है. शकुन गे माये सांगता है, शकुन गे माये सांगता है. उड रे काऊ तुझे सोन्यानं पडवीन पाहू, उड रे काऊ तुझं सोन्यानं पडवीन पाहू. उड रे काऊ तुझे सोन्याने मडविन पाहू, उड रे काऊ तुझे सोन्याने मडविन पाहू. पाहुणे पंढरी राहो हे दादा सांग, घराती, पाहुणे पंढरी राहू घरा कैती, पाहुणे पंढरी राहो घराती, पाहुणे पंढरी राहू घरा कैती. दही भाताची ओंडी लावीन तुझे तोंडे, उड रे काऊ तुझे सोन्यानं पडवीन पाहू, उड रे काऊ तुझे सोन्यानं पडवीन पाहू. उड रे काऊ तुझे सोन्याने मडविन पाहू, उड रे काऊ तुझे सोन्याने मडविन पाहू. उड रे काऊ तुझे सोन्याने मडविन पाहू. पहिलं तोगे काऊ को कहता है. हे काऊ दादा सांग, ज्या अर्थी काव काव करतोस त्या अर्थी नक्की माझ्या घरी देव येणार आहे. हे शुभ शकुन आहे. आपण वाट बघतो पाहुण्याची तर आपल्या घरी कोण येतो? पाहुणा येतो. ज्ञानोबाराय वाट बघतात देवाची तर त्यांच्या घरी देव आला. हे शुभ शकुन.
अजून बरेच आहेत. कोणाचा तवा हसतो. तवा हसल्यावर काय होतं म्हणे, दादा भंग भंग करायला पहिल्यासारखं करा. काय होतो, कोणीतरी पाहुणा येतो म्हणे. पुन्हा चूल आवाज करते तरी पाहुणाच येतो. आणि कोण येत नाही. माय मावल्या काही असू द्या बाई, कोणीतरी माहेरच येणार हाय ग बास. चूल जरी वाजली तरी कोणीतरी माहेरचा येईल ही अपेक्षा असते त्यांना. ही शुभ शकून आहे. तळहात खाजवायला लागला की ही शुभ शकूनच आहे. तळहात खाजवायला की काय होतं म्हणे, पैसा येतो. पण एक लक्षात ठेवा, एक हात यायचा आणि एक हात जायचा पण आहे. हे शुभ शकून आहेत. पण तिथे धर्मराजाला अपशकून जाणवायला लागले होते. काय अपशकून, सगळ्या दिशा फिका दिसायला लागल्या. आकाशात ग्रह दुष्ट दिसायला लागले. एवढंच नाही तर नद्या आटल्या, तळं आटली आणि कितीही तूप घातलं तरी अग्नी पेटत नव्हता. हे दुष्ट लक्षण. गायींना वासरे दूध प्यायला सोडली तरी वासरं दूध पित नव्हती आणि गायी सुद्धा दूध देत नव्हत्या. एवढंच नाही तर महाराज सगळ्या देवतांच्या मूर्त्या सुद्धा रडल्यासारख्या दिसू लागल्या मंदिरात. काय घडलं असेल. तेवढ्यामध्ये द्वारकेवरून सर्व स्त्रियांना घेऊन अर्जुन येत असताना अनेक लोकांनी त्याच्यावर महाराज हल्ला केला, युद्ध केलं. हतबल झालेला अर्जुन परत आला. अर्जुनाचं तोंड पाहिलं आणि विचारलं धर्मराजाने, अर्जुना अरे आपला कान्हा बरा आहे, आपला देव बरा आहे ज्याच्यामुळे आपण राजे झालो. अर्जुनाने मान खाली घातली आणि खाली मान घालून अर्जुन म्हणू लागला, नाही नाही दादा, अरे ज्याच्यामुळे हा अर्जुन होता ना, तो आता अर्जुन राहिला नाही. देव या ठिकाणाहून निघून गेले. बातमी ऐकली, रडायला लागला. धर्मराजा ठरवलं, जर देवच राहिला नसेल तर आपण इथं राहायचं कशाला, निघून जायचं. मग पाळण्यामध्ये एक बाळ होतं. तो म्हणजे कोण, परीक्षिती. परीक्षिती राजाला महाराज नातवाला राजगादीवरती बसवलं आणि राजगादीवरती बसून पाचही पांडवांनी ठरवलं इथे नाही राहायचं, आता निघून जायचं. आणि स्वर्गाच्या दिशेने 5 पांडव चालू लागले. 5 पांडव निघून गेले. द्रौपदीने आपला देह भगवान कृष्ण परमात्म्याशी समर्पित केला आणि हस्तिनापुराचा राजा आता कोण झाला, परीक्षिती राजा झाला. म्हणून वेळ आली ना, अरे जे महान महान पांडव सुद्धा इथे राहिले नाही तर तुम्ही कशाला अपेक्षा करता इथं राहायची. आपली जागा सोडा. पांडवांनी जागा सोडली. नातवाला राज्याभिषेक केला आणि परीक्षिती राजा झाला. लहानाचा मोठा झाला. हळूहळू महाराज त्याचे उत्तराची कन्या असणारी उत्तर नावाचा राजा, त्याची मुलगी इरावती, तिच्याशी परीक्षिती राजाचा विवाह झाला. आता आणखी मोठा झाला राजा. आणि एके दिवशी आपल्या राज्यामध्ये काय कमी आहे काय जास्त आहे पाहण्याकरता रथावर बसला आणि रथावर बसून हस्तिनापुरामध्ये फिरू लागला. फिरता फिरता त्याने एक चित्र बघितलं. काय, एक काळा कुट्ट पुरुष आहे आणि तो आपल्या राज्यातल्या गाईला आणि बैलाला मारतोय. हे त्याने जेव्हा पाहिलं तेव्हा त्याला वाईट वाटलं. गाईला मारतो, बैलाला मारतो. धनुष्यातला बाण काढला आणि त्या काळ्या पुरुषावर मारणार तेवढ्यात तो पुरुष शरण आला. पाय पकडले. परीक्षिती महाराज माफ करा, तुम्ही मला इथून हाकलून दिलं तर माझं काय होणार. परीक्षितीने विचारलं, का रे बाबा तू कोण. म्हटलं माझं नाव कलियुग. कलियुग, मग असं का, इथं का आला, जाऊ तरी कुठे. जिथे जाईल तिथे लोक मला हाकलून देतात आणि मी त्रस्त आहे. तुम्हाला आता शरण आलोय, मला राहण्याकरता जागा द्या. परीक्षिती राजाला जेव्हा कलियुग शरण आला तेव्हा जी गाय होते ती गाय होती पृथ्वीत आणि जो बैल होता तो बैल होता धर्म. गायीचे 3 पाय शिल्लक होते, सत्य, दया आणि दान. आणि धर्माचा एकच पाय शिल्लक होता, ते म्हणजे तप. धर्म तपावर टिकून आहे आणि पृथ्वी सत्य, दया आणि दानावर टिकून आहे. दोघांची सुटका केली. शरण आल्यानंतर मग मात्र राजाने महाराज गाईला आणि बैलाला पाहिल्यानंतर
त्याने हात जोडले आणि देवाचा नियम आहे, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. जो मला शरण येईल त्याला मी आश्रय देणार, त्याला जागा देणार. आता कलियुग शरण आला म्हणून या बाबांना राहायचं ठरवलं. ठीक आहे बाबा राहा, पण कुठे राहा, जागा द्या. हात जोडल्याबरोबर त्याने महाराज अभ्यर्थिस्तदा तस्मै स्थानानि कलये ददो द्यूतं पानं स्त्रियसुना यात्रा धर्मश्चतुर्विधः. 4 प्रकारचे घर दिले. कोणते कोणते कलियुगाला राहण्याकरता? पहिलं घर दिलं द्यूतम. द्यूत म्हणजे खालचं पान काढायचं वरी टाकायचं, खालचं काढायचं वरी टाकायचं, याचं नाव काय? हे द्योत आहे. द्योत जुगार. याच्यामध्ये काय राहतो? कलियुग. कलियुग राहतो. म्हणून तर बऱ्याच जणांनी नम्रचे नम्र घालविलेत. कशात? ह्याच्यातच की महाराज. पांडव तुमच्या नम्राचं जाऊ द्या, शहाण्या पांडवांना 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास आणि द्रौपदी बोलीवर लावली. कशाच्या? जुगाराच्या. जुगाराच्या. एवढं व्यसन वाईट असतं. एकदा माणसाला छंद लागला की काही सुचत नाही. ते मोठा अवघड आहे. द्यूतामध्ये कलियुग राहतो. तुमची संपत्ती हनन होते, तुमचं चारित्र्य हरण होतं. कुठे गेले भगवान? इथं बसा की बाहेर? नाही नाही, ते सिस्टीम वाले. म्हणून पहिलं घर दिलं द्यूताचं. दुसरं घर दिलं द्यूतम पानम. पान म्हणजे मदिरा, दारू. दारू मध्ये सुद्धा काय राहतो? कलियुग. कलियुग राहतो. या दारूमुळे जगामध्ये अनेक दुष्ट घटना घडतात. द्यूतम पानम स्त्रिया. तिसरं घर दिलं वेश्याचं. आणि 4थं घर दिलं हिंसेचं. हिंसेमध्ये सुद्धा कलियुग राहतो. कोण्याही जीवाची हिंसा करायची नाही, कोण्याही जीवाची हत्या करायची नाही, कोणत्याही जीवाला पीडा द्यायची नाही. आणि जर या जन्मात तुम्ही एखाद्याची हिंसा करून मांस खाऊन हौस कराल तर पुढच्या जन्मामध्ये ते होतंय काय? ते होतंय माणूस. आणि तुम्हाला ते कापतो. मांस खाऊन हौस करी आणि पुढील वैरी करून ठेला. पुढचा वैरी तयार होतो. म्हणून 4 घर दिले. कोणते कोणते? जागे ना तुम्ही? कोणते? द्यूतम पानम स्त्रियः सुना. व्यभिचार असेल, हिंसा असेल, मदिरा असेल आणि जुगार असेल. हे 4 घर दिल्यावर पुनश्च याचमानाय. पुन्हा एकदा हात जोडले. राजे अहो एवढ्यानं काय होतं? एखादं चांगलं घर द्या. आणि मग 5वं घर दिलं सुवर्णाचं. ततो नृतं मदं कामं रजो वैरंच पंचमं. हे कलियुगा, आता अशा ठिकाणी राहा. 5वं घर जिथे सुवर्ण असेल. सुवर्ण म्हणजे धन. धनाच्या तिथे सुद्धा काय राहतो? कलियुग राहतो. धनात सोन्यात कलियुग आहे, गर्वात कलियुग आहे, अभिमानात कलियुग आहे, वैरात कलियुग आहे. हे 5 घर. 5वं घर शेवटचं. म्हणून सोनं घालत जाऊ नका. सोन्यामध्ये कलियुग राहतो. माणसं म्हणतील महाराज या सोन्यामुळं तर किती आटापिटा आहे. मी नेहमी सांगत असतो माय मावल्याला तर सोनं एवढं आवडतं. एखादी बाई जर मेली तर मेल्यानंतर तिला जर कोणी म्हणलं बाई उठ तुला 2 तोळे देतो तर ती उठून बसल. एवढं सोनं आवडतं महाराज माय मावल्यांना. पण सोन्यामध्ये सुद्धा कलियुग राहतो. कोणत्या राहतो? जर सोनं चोरून आणलेलं असेल. बघा बघा दादा बघा, बघाच्या सारखं करा की चांगलं. काय उठू जातात की कुठं? थोडं आवाज द्या. पहिलं जसं होतं तसं करा. काय सांगू लागलो? हा चोरून सोना. लक्ष आहे तुमचं.
जर चोरून आणलेलं सोनं असेल तर त्याच्यामध्ये कलियुग राहतो, आसुरी संपत्ती येते, जास्त दिवस टिकणार नाही. जर कमाईनं केलेलं सोनं सुद्धा जर मार खाऊ घालत असेल तर चोरून आणलेलं काय करील हो की नाही. ते नेहमी बरेच जण दृष्टांत सांगतात, म्हणे सोन्यामध्ये कलियुग वास करतो. किती सोनं आवडतं. महाराज म्हटले धन नक्की मिळवा, पण कसं मिळवा, उत्तम रीतीने मिळवा. उत्तम जोडोनी आधन उत्तम व्यवहारे, जोडोनी आधन उत्तम व्यवहारे, जोडोनी आधन उत्तम व्यवहारे, जोडोनी आधन उत्तम व्यवहारे. जोडोनी आधन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करे, उदास विचार वेच करे, उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल. जोडोनी धन उत्तम व्यवहारे. म्हणून धन जरूर मिळवा, सोनं जरूर घाला, पण कष्टाने मिळवा, मेहनतीने मिळवा. जर चोरून घेतलेलं असेल तर त्याच्यात कलियुग राहतो. म्हणून आता एवढी कथा होईपर्यंत ठेवा, आणि कोणाचं घेतलंच असलं तर घरी गेल्याबरोबर देऊन टाका. धन चोरीचं चांगलं नसतं. कलियुगाला राहण्याकरता त्याच्यात वास दिला आणि 5 घरामध्ये कलियुग राहू लागला. बराचसा काळ आतमध्ये गेला. एके दिवशी तोच परीक्षिती राजा, भागवतात त्याचा काही उल्लेख नाही, पण सांगणारे सांगतात, म्हणे पांडवांनी सांगितलं होतं, राजा कोणत्याही खोलीत जा, पण एक खोली दाखवून दिली होती की ही खोली कधीच उघडायची नाही. माणसाचा छंद असतो, जिथं जाऊ नको म्हणल्यावर तिथं तर आधी जाणार, जे करू नको म्हणेल ते आधी करणार. परीक्षितीनं सगळ्या सोडल्या आणि जी उघडू नको म्हणले होते ते आधी उघडून बघितले. त्याच्यात काय चांगले चांगले मुकुटन सोन्याचे अलंकार ठेवलेले. आवडला त्याला अलंकार, घातला डोक्यावर मुकुट, गेला वनात शिकारीला. दुपारी तहान लागली, तहान लागल्यावर गेला एका आश्रमात. आश्रम होता कोणाचा? क्षमिक ऋषींचा. आता ते बाबा ध्यानस्थ तप करत बसलेले, तप करता करता हा तिथं पोहोचला. याला वाटायचं मी राजा आहे, मला बसायला आसन द्यावं, पाणी द्यावं. हा डोळे झाकून ढोंग करतो, ए महाराजा पाणी दे, तरी बघत नाहीत क्षमिक ऋषी. राग आला, राग आल्यावर बाजूलाच एक मरून पडलेला साप होता. तो मरून पडलेला साप थट्टा करायचा म्हणून बाणाच्या टोकानं उचलला आणि त्या बाणाला पिपिलिका अंगाशी झोंबत. पिपिलिका म्हणजे मुंग्या लागलेल्या होत्या त्या सापाला. तो साप गळ्यामध्ये घातला, विटंबना केली, आणि विटंबना केल्याबरोबर राग आला होता ना, का तर तहान लागली होती, भूक लागली होती. आणि माणसाला राग तेव्हा येतो, कधी? जेव्हा भूक लागते तेव्हा. तुमचं माहित नाही, पण मला तर राग तेव्हा येतो, कधी? बाकी एरवी मग कुणी काही देऊ नाही देऊ, कुणी अपमान केला, कुणी चांगलं बोललं, वाईट बोललं, त्याचं काय वाटत नाही. पण पोटात भूक लागली की माणसाला काय होते? चिडचिड होते, राग येतो. मग त्याला असं वाटतंय कोणी चांगलं बोललं तरी चांगल्या बोलण्याचं सुद्धा भूक लागली की माणसाला काय येतो? राग येतो. सहज विचार द्या, बरं चाललंय का, तरी ते भडकत आहे महाराज. कशानं? भूक लागली की. आता याला भूक लागली होती, भूक लागल्यामुळं बुद्धी काम करत नव्हती. गळ्यात साप घातला. थोड्या वेळानं त्या ऋषीचा मुलगा शृंगी तिथं आला. त्याने पाहिलं, कोण आहे हा, ज्याने माझ्या बापाचा असा अपमान केला? मुलगा तोच ज्याला आपल्या बापाचा अपमान सहन होत नाही. उत्तम पुत्र म्हणायचे याला. मुलाचे 3 प्रकार:
उत्तम पुत्र, मध्यम पुत्र आणि अधम पुत्र. उत्तम पुत्र त्याला म्हणावं जो बापानं न सांगता सगळी कामं करतो, उत्तम पुत्र. मध्यम पुत्र बापानं सांगितल्यावर जो काम करतो तो मध्यम पुत्र. आणि म्हातारं सांगून सांगून मेलं तरी करीत नाही, त्याचं नाव अधम पुत्र. हा उत्तम पुत्र होता. बापाचा अपमान त्याला सहन झाला नाही आणि मग त्यानं कमंडलू मध्ये पाणी घेतलं. जवळच नदी होती, नदीचं नाव आहे कौशिकी नावाची नदी. पाणी घेतलं आणि हातात पाणी घेऊन मंत्र म्हणायला सुरुवात केली. ज्याने कोणी माझ्या वडिलांचा असा अपमान केला असेल त्याला मी शाप देतो. आजपासून 7व्या दिवशी त्याला तक्षक नावाचा सर्प दंश करेल. परीक्षिती इकडं हे घडलंय तोपर्यंत घोड्यावर बसून घरी राजा आला. आणि जेव्हा घरी आला तेव्हा डोक्यावरचा मुकुट काढला. डोक्यावरचा मुकुट काढल्याबरोबर त्याच्या लक्षात आलं, हा आपण काहीतरी चूक केली. काय केलं? आपण एका साधूचा अपमान केला, एका ऋषींचा अपमान केला. आणि अपमान आपल्याकडून घडलाय, त्याचं पातक आपल्याला लागलंय. पण हे कधी लक्षात आलं? चूक राजाची नव्हती. चूक कशाची होती? डोक्यावर घातलेल्या मुकुटाचे होते. जो मुकुट होता तो जरासंधाचा पांडवांनी लुटून आणला होता. आणि लुटून आणलेलं दुसऱ्याचं सोन्याचा मुकुट डोक्यात घातला आणि बुद्धी कशी झाली? त्यांच्यासारखे दुष्ट झाले. म्हणून दुसऱ्याची टोपी आपल्या डोक्यावर घालीत जाऊ नका. आपल्याला नाद आहे महाराज, ह्याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, सगळ्याच्या टोप्या आपल्या डोक्याला. बुद्धी तशी झाली. आणि मग कळाला आता शाप प्राप्त झाला, करावं काय, विलाज नव्हता. शेवटी 7व्या दिवशी मरण आहे म्हटल्याबरोबर आता राज्य गोड लागत नव्हतं. पत्नी नको, द्रव्य नको, पुत्र नको, आता या सगळ्यांचा त्याग करायचा. म्हणून परीक्षितीला एक मुलगा होता, त्या मुलाचं नाव होतं जन्मेंजय. जन्मेंजयावरती राज्यकारभार सोपवला आणि गंगेच्या तीरावर येऊन बसला. आणि भेटेल त्याला एकच विचारायचा, सांगा आता कशानं माझा उद्धार होईल? कोण येईल असा की जो माझा काय करेल? उद्धार करेन. काय म्हणायचा तो? काय मी उद्धार पावेन, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे. करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे. काय मी उद्धार पावेन, सांगा महाराज काय केल्याने माझा आता उद्धार होईल? पुसावेची हेची वाटे आणि जे जे भेटे त्यास. सांगा काय करू आता? आजपासून 7व्या दिवशी माझा मृत्यू आहे, मी मरणार आहे. खरं सांगा बरं, खरं सांगा. तुम्हाला जर कोणीतरी तुमचं मरण सांगितलं, माहित नाही तेच बरं आहे. माणसं जेवायचीच नाहीत. काय माहित असल्यावर, मरण माहित असल्यावर काहीच करायची नाही. जाऊ द्या आता काय करायचं, असं ना तसं मरायचेच म्हणली असते, कशाला बी महाराज. माहित नाही म्हणून माणसं एवढा सगळा कुटाणा करतेत. अमुक करायचंय, तमुक करायचंय, हे करायचंय, ते करायचंय. मरण माहिती झालं असतं तर माणसांनी काही केलं नसतं. कसे त्यांना वाटलं असतं मरायचंच. नाथ महाराजांकडे एक माणूस गेला आणि महाराजांना म्हणू लागला, महाराज मी लोकांबरोबर कसं वागावं एवढं सांगा. महाराज म्हणले ते जाऊ दे. 2 प्रश्न होते त्याचे. एक, माझं मरण कसं आहे आणि मी लोकांबरोबर कसं वागलं पाहिजे. पहिला प्रश्न होता, मी लोकांबरोबर कसं वागलं पाहिजे.
आणि मी माझं मरण कधी आहे. महाराज म्हणले आधी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सांगतो, तुझं मरण 7 दिवसात तू मरणार आहेस. 7 दिवसात मरणार आहे. मग दुसरं पुढचं आता कशाला ऐकायचंय म्हणलं, मी लोकांबरोबर कसं वागाव. 7 दिवसात जर मला मरायचं असलं तर वागायचा प्रश्नच नाही म्हणला. घरी आला, दररोज बायकोला भांडायचा, पण भांडण करणार की तितक्यात त्याच्या मनात आलं, महाराजांना काय सांगितलंय आपल्याला, आपण किती दिवसात मरणार आहेत, कशाला भांडायचं. बिचारीला एवढा चांगला संसार आहे, लेकरं. आता मी मेल्यावर लेकराकडं कोण बघणार आहे, तीच बघणार आहे. नको भांडायचं, भांडच ना. दररोज राग राग लेकरायला मारायचं ते, पण मारणार तितक्यात त्याच्या ध्यानात आलं, कशाला मारायचंय. आता 7 दिवसात काय होणार आहे, मी मरणार आहे. कित्येक तरी दुकानदाराच्या उदाऱ्या त्यानं बुडविल त्या, पण त्याच्या मनात आलं कशाला बुडवायचंय. आता 7 दिवसात मला काय होणार आहे, आता मरायचंयच की. कोणाचंच काही चांगलं करीत नव्हतं, पण एवढं चांगलं वागायला लागलं. आणि काय म्हणायचा, आता 7 दिवसात मला मरायचंच की. काही करायचं झालं तरी काय उपयोग आहे 7 दिवसात. कधी सप्त्याला देवा धर्माला रुपया देत नव्हता, पण ह्या बारीस मागणारे दारात आल्यावर नाहीच म्हणला नाही. लोक नवल करू लागले. आणि एकाने विचारलं, का हो एवढी देणगी तुम्ही दिली कस काय. जाऊ द्या म्हणला, काय करायचंय आता 7 दिवसात मरायचंच की. जवळ आले महाराज. 5 दिवस, 6वा दिवस झाला. 7व्या दिवशी तर पाणी पिना ते. रात्रीच्या 12 वाजले, घड्याळीचा काटा पुढं सरकला, नाही न मेलं ते. 8व्या दिवशी उठला आणि गेला महाराजाकडे. महाराज तुम्ही तर म्हणला होता 7 दिवसात मरणारे, मी मेलो नाही. महाराज म्हणले, पहिल्या प्रश्नातूनच दुसऱ्याचं उत्तर आहे. 7 दिवसात मरणार आहेस म्हणून तू जसा वागलास का नाही, आयुष्यभर लोकांबरोबर कसं वाग, असं वाग. आता काही दिवसात म्हणून मरण कधी विसरायचं नाही, लक्षात घ्या. उद्याच मरण आहे असं समजायचं, कारण तुम्हाला मरण माहिती नाही. जगताना आजचा दिवस शेवटचा आहे असं म्हणून जगा. कोणता दिवस शेवटचा येईल कोणाला माहिती नाही. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. आज ना उद्या जायचंय. राजा बसलाय, प्रत्येकाला विचारतो, सांगा आता मी काय करू. नकोय मला राज्य, नकोय मला वैभव, काही नको. कोणी यायचं, भेटून जायचं. पण त्याच वेळेमध्ये 16 वर्षाचे सुकुमार, कुरळे केस, पायामध्ये खडावा, आणि वय फक्त किती वर्षाचं, 16 वर्षाचं बालक होतं महाराज. लोक म्हणतात 16वं वरीस कसं असतं, धोक्याचं असतं. गाणं लिहिणाऱ्यानं लिहिलं ते 16वं वरीस धोक्याचं नाही. 16वं वरीस कशाचं आहे, मोक्याचं वर्ष आहे. 16व्या वर्षात तुमचं लेकरू जे करील ते त्याच्यात पारंगत होतंय. 16व्या वर्षात पोरग कितवीला जातोय, 10वीला जातोय. 10वीला त्याला 80, 85, 90% पडले तर समजून जायचं हे आहे जरा धोरणात आहे, शिकवायच्या कामातलं आहे. आणि जर त्याला 35, 40, 42 असले पडले की समजायचं हे शिकून काय उपयोगाचं नाही, त्याला कुठंतरी कामाधंद्याला लावलं पाहिजे. हे मोक्याचं वर्ष आहे, धोक्याचं नाही. मोका अत्यंत गरजेचा आहे. 16व्या वर्षी ज्ञानोबारायांनी काय लिहिले, काय बुद्धीची कुशाग्रता असेल. वय फक्त किती वर्षाचं आहे, 16व्या वर्षी. त्या काळामध्ये कुठलीही साधनं नव्हती, पण तरी सुद्धा गीतेवरचं भाष्य ज्ञानोबारायांनी केलं. वय फक्त 16 वर्षाचं. आज 20 वर्षाचा टोनगा झाला तरी त्याला ज्ञानेश्वरी वाचता येत नाही. ज्ञानोबारायांनी 16व्या वर्षी, आई वडील नाहीत, कुठलं साधना नाही, घर नाही, त्या माऊलीने जगाकरता ज्ञानेश्वरीची रचना केली. म्हणून 16वं वर्ष अतिशय महत्वाचं आहे. 16व्या वर्षीच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याच्या मोहिमेला सुरुवात केली आणि पहिला गड जिंकला. तो कितव्या वर्षी, 16व्या वर्षीच जिंकला. रायरेश्वराच्या मंदिरामध्ये महादेवाच्या पिंडीवरती बोट कापलं आणि रक्तानं अभिषेक करून छत्रपती शिवाजी राजेंनी पहिला गड जिंकला. तेव्हा वय होतं 16 वर्षाचं.
आणि शुकाचार्य महाराजांनी पहिल्यांदा भागवत कथा सांगितली तेव्हा शुकाचार्यांचं वय सुद्धा किती वर्षाचं होतं? 16 वर्षाचं. कुरळे कुरळे केस आहेत, चेहऱ्यावर ब्रह्मचर्याचं तेज आहे, पायामध्ये खडावा, हातामध्ये कमंडलू आहेत. ते शुकदेव महाराज आलेले पाहिले, पाहता क्षणीच लक्षात आलं आता दुसरा कोणी माझा उद्धार करू शकत नाही. करतील तर हे 16 वर्षाचे महाराज. प्रणाम केला आणि म्हणू लागला राजा, काय? आइये महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइये महाराज विराजिए, आइये महाराज विराजिए, पधारिए जिजाऊ तुम्हा, पधारिए जिजाऊ तुम्हा, आइये महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइये महाराज विराजिए, आइये महाराज विरा. परीक्षिती राजाने शुकदेव आलेले पाहिले, टाळी वाजवा. आणि गंगेच्या दक्षिण तीरावरती राजा बसलेला आहे. जवळ आता काही नाहीये, ना छत्र आहे, ना चामर आहे, ना दास दासी आहेत, ना सेवक आहेत, ना सरदार आहेत. काही जवळ नसताना समोर फुलांच्या पायघड्या अंतरल्या आणि आल्याबरोबर शुकदेव भगवंतांचे चरण धुतले, पूजा केली, प्रक्षालन केलं, गळ्यामध्ये पुष्पमाला घातल्या आणि स्वागत करत 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 परीक्षिती राजाने शुकदेव भगवंतांना उंच आसनावर बसवलं आणि मग म्हणू लागला, हे प्रभू, आता अशी कथा करा की ज्या कथेने माझा काय होईल? उद्धार होईल. आइए महाराज विराजिए, कथा करो पवन कुमार, कथा करो मति अनुसार. आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए. हे प्रभू, या आसनावरती बसवलं, प्रणाम केला शुकदेव भगवंतांना आणि प्रणाम केल्यानंतर सांगा प्रभू, आता काय केल्याने माझा उद्धार होईल? घाबरला राजा. प्रभू, आता माझ्याकडे फक्त आता 7 दिवस उरलेत, 7 दिवस, आणि जर गुरु पक्का भेटला तर काही चिंता होत नाही महाराज. परीक्षिती राजाला शुकाचार्य महाराज सांगतात, अरे राजा, तुला तरी 7 दिवस भेटलेत. एक राजा असा होऊन गेला की त्याला फक्त किती तास उरला होता? एक तास उरला होता. 1 तास उरला, भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. 1 तासात उद्धार. ज्ञानोबाराय त्यांच्या पुढचे निघाले. माऊली म्हणे, अरे तास कशाला लागतो? जर देवाच्या दरबारात 1 क्षण जरी तुम्ही ध्यान लावून बसला, देव आठवला, तरी सुद्धा तेने मुक्तीचारी साध येल्या देवाचे द्वारी. आता तुकोबाराय माऊलींच्या पुढचे निघाले आणि तुकोबाराय म्हणले, 1 क्षण कशाला? चांगल्या संतांची संगती जर अर्ध क्षण जरी घडली, अर्ध क्षण घडे संताचे संगती, अर्ध क्षण घडे संताचे संगती, अर्ध क्षण घडता संताची संगती, अर्ध क्षण घडता संताची संगती, अर्ध क्षण घडता संताचे संगती, अर्ध क्षण घडता
अर्धक्षण घडता संताची संगती अर्धक्षण घडता संताची संगती तेने होय शांती महत्पापे तेने होय शांती महत्पापे अर्धक्षण घडता संताचे संगती अर्धक्षण घडता संताचे संगती तेने होय शांती महत पापा तेने होय शांती महत पापा अर्धक्षण घडता संताची संगती अर्धक्षण घडता संताची संगती अर्धक्षण घडता संतांची संगती अर्धक्षण जरी चांगल्या संतांची संगती घडली तरीही उद्धार होतो. राजा घाबरू नको. समोर आसन टाकलं. आनशन म्हणजे परीक्षिती राजाने जेवण बंद केलं. काही खात पीत नव्हता. फक्त कथा ऐकायचा आणि देवाचं नामस्मरण करायचा. राजा घाबरू नकोस, तुला आता तुझा उद्धार होईल अशीच कथा या ठिकाणी श्रुत करतो. परीक्षिती राजाने प्रश्न विचारावेत आणि शुकदेव भगवंताने उत्तर सांगावं. प्रश्न केला भगवान सांगा गुरुदेव, आता मला एक सांगा की देवानं हे एवढं सगळं का निर्माण केलं असेल? जर देवानं माणसाला पोटच दिलं नसतं तर किती बरं झालं असतं बरं. हा, 5 वाजलेलं कळतात. कशामुळं कळतात? पोटामुळंच. हो, आता जायचंय, स्वयंपाक करावा लागन, अमुक करावं लागन, हे राहिलंय ते राहिलंय, असं करायचंय तसं करायचंय. बरं मला सांगा, पोट तरी किती मोठं आहे? महाराजांनी माप सांगितलं याचं. इथं भर पोटासाठी आणि करणे लागे आटाआटी. सगळे पळायलेत पोटासाठीच. बरं पोट केवढं आहे? ईदभर. ईदभरच असतं. सगळ्यांचं पोट ईदभर आहे. ते मोठं दिसतं ती ढेरी असते. पोट ईदभरच आहे. पण ईदभर पोटासाठी एवढं सगळं पळायचं. देवा किती बरं झालं असतं. देवानं का निर्माण केलं असेल हे? घर निर्माण करा, दार निर्माण करा, असं करा तसं करा. कोणी निर्माण केलं असेल? तेव्हा परीक्षित राजा विचारतो, गुरुदेव आता मला देवानं हे सृष्टीचा विस्तार कसा केला, हे जग कसं तयार केलं याची कथा सांगा. तेही कथा आपल्याला ऐकायची, पण आत्ता नाही. ती कथा उद्याच्या कथेमध्ये श्रवण करायची आहे. उद्याच्या कथेमध्ये हिरण्याक्षाचा वध होईल. वराह भगवंताच्या अवताराची कथा आपल्याला ऐकायला मिळेल. त्याचबरोबर उद्याच्या कथामध्ये देवाने हे सगळं झाडं झुडपं जग कसं तयार केलं याची कथाही आपल्याला उद्याच्या कथेमध्ये श्रवण करायची आहे. त्याचबरोबर उद्या वेळ शिल्लक राहिलाच तर उद्या आपण सतीच्या चरित्रापर्यंत देवहूतीची कथा, भगवान दत्तात्रयांच्या अवताराची कथा आपण उद्याच्या कथेमध्ये पाहणार आहोत. उद्या बरोबर कथा 1 वाजता प्रारंभ होईल आणि उद्याची कथा 4 वाजेपर्यंत चालेल. थोडी तासाभरानं कथा उद्या लवकर सुटेल, कारण मला उद्या थोडं लांब कीर्तन आहे लातूरच्या पुढं, त्याच्यामुळं जायला वेळ होऊ नये याच्याकरता 1 वाजता कथा सुरुवात करू आणि बरोबर 4 वाजता कथेला प्रारंभ आपलं सांगता घेऊ, शेवट घेऊ. उद्या बरेचसे कार्यक्रम आहेत. उद्याची तिथी फार महत्त्वाची आहे. उद्या वास्तुशांती आहेत आणि अशा दिवसात सगळ्याचीच फजिती होत असते. आता मग कुठं कुठं जावं, काय जावं, म्हणून उद्या थोडी लवकर कथा सुरुवात होईल आणि लवकरच संपेल. त्याचबरोबर होय की मग उद्या लग्न बी का, जाऊ जे जसं जसं होईल तसं तसं बघू. फक्त 4 वाजता कथा संपू. आणि त्याचबरोबर दुसरी सूचना, ज्यांना कोणाला असं वाटत असेल की कथेची आरती करावी त्यांनी आपापला महादेव घेऊन या आणि कथेला उपस्थित राहू शकता. असं काही बंधन नाही. सगळ्यांनी ज्यांची ज्यांची इच्छा असेल त्यांनी सगळ्यांनीच या ठिकाणी आरती करू शकता आणि आरती करत जा. किमान ज्याला 7 दिवस उपस्थित राहणं होत नाही
आणि म्हणून जरी या परिवाराने लावलेली असली तरी आपल्या सगळ्यांना प्रेमाने सद्भावनेने हे आमंत्रण आहे. कुणी ज्यांची इच्छा असेल आपापलं जोडीदार घेऊन आपण आरती करू शकता. चला आता थोडं भजन होईल, भजन झाल्यानंतर आरती होईल.